एक अत्यंत मोठी बातमी समोर येते। मुंबईमध्ये HMPVचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे। 6 महिन्यांच्या बाळाला याची लागण झाल्याचं चाचणीतून स्पष्ट झालंय। खोकला आणि ऑक्सिजनची पातळी 84% खाली घसरल्यानं या बाळाला 1 जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। दरम्यान रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे बाळावरती ICU मध्ये उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी स्थानिक प्रशासनाला 1 जानेवारी रोजी HMPV रुग्णाबाबत कल्पना दिली होती, परंतु परळ येथील BMCचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांना अद्याप असा कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाहीये। याबाबत टाइम्स ऑफ इंडियानं वृत्त दिलेलं आहे। चीनमध्ये सध्या HMPV व्हायरसचा उद्रेक सुरू असल्यानं देशातही या विषाणूला रोखण्यासाठी खबरदारी घेतली जाते। दरम्यान इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR नेटवर्क लॅबोरेटरीच्या नियमित तपासणी दरम्यान देशातील काहींना या विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालंय। आरोग्य मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त पाहणी पथकाची स्थापना केली आहे। हे पथक जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चीनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे।